नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सामान्य या ठिकाणी बघा जे की संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. या मित्रांनो बघा, संभाव्य प्रश्नसंचामध्ये जे की पोलीस प्रशासन, सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि मित्रांनो बघा राज्यघटना असे बघा जे की एकूण 5 मित्रांनो टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जे की तुमच्या जवळपास 90+ मित्रांनो बघा जे की गुण या ठिकाणी परफेक्ट मित्रांनो बघा जे की पक्केच होणार आहेत. म्हणून संपूर्ण भाग या ठिकाणी आजचा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिल्या ठिकाणी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर मित्रांनो बघा या ठिकाणी पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा जे की राज्यसूची या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी व्हिडिओ पाहण्यासोबत हे संपूर्ण काही प्रश्नसंच बघा लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर मात्र करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य हे कोणत्या विभागाच्या अखत्यारीमध्ये चालते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बघा जे की गृह मंत्रालय या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलिसाच्या ध्वजामध्ये जे की कोणतं पारंपरिक चिन्ह आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा जे की पंचकोनी तारा, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोलिसाचे नियतकालिक मुखपत्र कोणते आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा दक्षता या ठिकाणी असणार आहे. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? तर मित्रांनो बघा जे की पोलीस पाटलाची नेमणूक ही कोणत्या विभागाअंतर्गत केली जाते? तर बघा जे की क्रमांक अ महसूल विभाग बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. 6वा प्रश्न, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? या चारीपैकी मित्रांनो बघा सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? तर बघा, पोलीस सह आयुक्त, पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त की विशेष पोलीस आयुक्त, यापैकी मित्रांनो बघा सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद बघा जे की क्रमांक ब बघा मित्रांनो जे की पोलीस आयुक्त हे या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय हे बघा जे की क्रमांक क मुंबई या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा जे की महाराष्ट्र बघा पोलीस दलाचं बघा जे की ब्रीदवाक्य या ठिकाणी खालीलपैकी कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड सदरक्षणाय व खल निग्रह नाही, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर होमगार्ड या दलाचा बघा जे की प्रमुख या ठिकाणी बघा क्रमांक अ महासमादेशक हा असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा बघा जे की क्रमांक ब बघा गडद निळा या स्वरूपाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा असा बघा जे की टोटल 5000+ प्रश्नांचा महाठोकळा बघा मित्रांनो लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414939007 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. मित्रांनो बघा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघायला तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा, या महाठोकळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे बघा जे की 2014 ते 24पर्यंत मित्रांनो बघा विचारण्यात आलेले संपूर्ण मराठी व्याकरण व चालू आणि सामान्य विज्ञानाच्या बघा जे की प्रश्नसंच यामध्ये आम्ही ॲड केलेले आहेत. म्हणून अवश्य आपला महाठोकळा बाय करून घ्या मित्रांनो. 100% बघा जे की तुम्ही जर आपला महाठोकळा बाय केला तर ठिकाणी तुमचा रिझल्ट येणार आहे. ओके, दुसरं कोणतंही महागडं बुक तुम्हाला ठिकाणी खरेदी करण्याची गरज नाही जर समजा आपला महाठोकळा ठिकाणी बाय केला तर. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? तर मित्रांनो भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना या ठिकाणी बघा जे की अंतर्भूत नाही? तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा जे की साम्यवादी, लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची बघा जे की निर्मिती केली गेली? तर मित्रांनो बघा यापैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली?
तर ती म्हणजे बघा जे की कॅबिनेट मिशन योजना या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, कॅबिनेट मिशन योजना. पुढे स्वातंत्र्य बघा, स्वातंत्र्योत्तर भारतातील बघा जे की लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर स्वातंत्र्योत्तर भारतातील बघा जे की लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष या ठिकाणी कोण होते? तर ते म्हणजे बघा जे की M.A. अय्यंगार बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक M.A. अय्यंगार लक्षात असू द्या. पुढे 14वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाहीत? तर मित्रांनो बघा जे की भारतीय राज्यघटनेतील कोणतं वैशिष्ट्य जे की बघा ब्रिटिशांच्या राज्यघटनेतील ठिकाणी घेण्यात आलेलं नाही? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जे की समवर्ती सूची लक्षात असू द्या. पुढचा भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? तर मित्रांनो बघा भारतीय संविधानामध्ये कायद्यापुढे समानता हे कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 14 लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे रक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर मित्रांनो बघा अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे बघा जे की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा जे की कलम 29 लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, नैसर्गिक पर्यावरणाचे बघा जे की मित्रांनो नैसर्गिक पर्यावरणाचे जाता करण्याची बाब मित्रांनो बघा जे की जतन या ठिकाणी बघा जे की जतन आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब ही भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब ही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये या ठिकाणी समाविष्ट आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की मूलभूत कर्तव्य लक्षात असू द्या मित्रांनो, मूलभूत कर्तव्यामध्ये मित्रांनो जे की समाविष्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा 18वा बघा या ठिकाणी कसा आहे. तर कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जे की 2004च्या मित्रांनो बघा 4 पासून सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमध्ये मित्रांनो बघा जे की संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मित्रांनो बघा जे की मतदानासाठी वापर सुरू झाला आहे. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय राज्यघटनेचे कलम किती? तर बघा जे की क्रमांक जे की 360 अन्वये मित्रांनो बघा जे की देशामध्ये आपल्या आर्थिक आणीबाणी लागू करता येते. ओके, बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 360 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की भारतातील कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे? तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की गोवा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असतील. पुढचा प्रश्न बघा, बक्सारची लढाई कधी झाली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बक्सारची लढाई ही कधी झाली? तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो 22 ऑक्टोबर 1764 रोजी या ठिकाणी बघा जे की बक्सारची लढाई मित्रांनो झालेली आहे बघा. ओके, जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा. तर या ठिकाणी बघा जे की 1700 बघा मित्रांनो 1757ची प्लासीची लढाई, 1760 वासी बघा जे की वांदी वॉशची लढाई आणि 1764ची बक्सरची लढाई या 3 लढाया बघा जे की इंग्रजांनी मित्रांनो जिंकलेल्या होत्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? तर मित्रांनो बघा यावेळी बघा जे की बंगालचा गव्हर्नर हा बघा जे की क्रमांक ब रॉबर्ट क्लाईव्ह हा होता. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा बघा जे की मित्रांनो इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स डॅश मित्रांनो बघा हे वाक्य पूर्ण करायचं आहे. तर बघा मुंबई हे बेट मित्रांनो बघा जे की इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला मित्रांनो बघा जे की क्रमांक याला मित्रांनो त्याच्या विवाह प्रसंगी बघा जे की पोर्तुगीजांनी आंदण म्हणून मित्रांनो दिलं होतं बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढचा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर बघा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा बघा जे की जन्म या ठिकाणी कोणत्या वर्षी झाला? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो 1657 साली मित्रांनो बघा जे की छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. ओके, पुढचा प्रश्न पहा.
तर पहा 25वा प्रश्न, ॲट द प्लेन्स ऑफ पानिपत वेअर नॉट मोर फाटल द टू द मराठा एम्पायर दॅन द अर्ली अँड ऑफ हिज एक्सलंट प्रिन्स. म्हणजेच मित्रांनो बघा जे की या तरुण पेशव्यांचा अकाली झालेला मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी लागलेला फार मोठा घाव, यापुढे पानिपतचा घाव काहीच नाही. या प्रसिद्ध मित्रांनो बघा जे की प्रसिद्ध इतिहासकार जेम्स ग्रँडफ याने वरील गौरव उद्गार कोणत्या पेशव्याविषयी बघा जे की काढलेलं आहे. तर मित्रांनो बघा जे की हे वर्ज जे काही मित्रांनो बघा जे की गौरव उद्गार आहे मित्रांनो हे कोणत्या पेशव्याविषयी काढलेलं आहे, तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक पेशवा माधवराव या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा 26वा प्रश्न, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत बघा जे की कोण अधिकारी असे. तर मित्रांनो बघा पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीमध्ये कोण अधिकारी होतं, तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की मुजुमदार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी पहिलं देखील सांगलो, आता देखील सांगत आहे. बघा हे संपूर्ण काय लिहून घ्या. लिहून घेऊन जर तुम्ही या ठिकाणी बघा संपूर्ण जरी पाठांतर केलं तर बघा 100% मित्रांनो गॅरंटी देतो मी या ठिकाणी बघा जे की तुमचं 90+ मित्रांनो बघा जे की स्कोअर या ठिकाणी 100% येणारच. ओके, लिहून घ्या. या ठिकाणी वेळ करू नका बघा, लिहून घ्या. लिहून घेऊन पाठांतर मात्र करून घ्या. पुढे, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो. तर पृथ्वीचा केंद्रभाग हा बघा कोणत्या नावानं ओळखला जातो, तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की निफे, लक्षात असू द्या, निफे. पुढचा प्रश्न, दक्षिणायन हा कालखंड कोणता. तर मित्रांनो बघा दक्षिणायन हा कालखंड कोणता आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क बघा जे की 21 जून ते 22 डिसेंबरपर्यंत मित्रांनो बघा जे की दक्षिणायन हा कालखंड असतो. ओके, लक्षात असू द्या, 21 जून ते 22 डिसेंबरपर्यंत. पुढचा बघा, राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्र किती आहेत. मित्रांनो बघा 12 राशी आहेत तर एकूण नक्षत्र बघा जे की या ठिकाणी बघा क्रमांक ड बघा जे की 27 आहे, तर लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न, वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात. मित्रांनो बघा वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात, तर बघा जे की क्रमांक अ बघा ऑसिस असे म्हणतात. ओके, लक्षात असू द्या. पुढे, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला. तर मित्रांनो बघा कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला किंवा कोणत्या वर्षी बांधला गेला, तर बघा जे की 1884 या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे. मित्रांनो बघा चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा जे की क्रमांक अ बघा कोल्हापूर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, चलनाच्या अवमूल्यनामुळे डॅश 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 प्रश्नचिन्ह. तर बघा मित्रांनो चलनाच्या अवमूल्यनामुळे काय होतं, तर बघा जे की मित्रांनो निर्यात वाढते बघा जे की क्रमांक बघा ब जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. पुढे, बिटकॉईन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे. तर मित्रांनो बघा जे की बिटकॉईन ही बघा कोणत्या प्रकारची बघा मुद्रा आहे, तर बघा जे की क्रमांक क बघा की क्रिप्टो करन्सी मित्रांनो बघा या प्रकारची मुद्रा आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की राम सुतार या व्यक्तीला मिळालेला आहे. पुढे, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे. तर भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यामध्ये बघा जी ठिकाणी उभारण्यात आलेली आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ आसाम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढचा, ICCचे नवीन CEO कोण बनले आहेत. तर मित्रांनो बघा जे की ICCचे बघा नवीन CEO कोण बनले आहेत, तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की संजय गुप्ता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे, भारतात बघा जे की डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टम तयार करण्यासाठी पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे. तर भारतात डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टम तयार करण्यासाठी पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेल्या उपक्रमाचं नाव बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा क जे की ध्रुवा हे आहे, लक्षात असू द्या. पुढे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची बघा जे की नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून बघा जे की कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे, तर बघा जे की क्रमांक बघा ड जे की बघा मिलिंद साठे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न,
भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास म्हणतात? तर बघा जे की सुश्रुत, बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे चार्ल्स डार्विन याचा पहिला सिद्धांत कोणता? तर चार्ल्स डार्विन बघा मित्रांनो, याचा बघा जे की पहिला सिद्धांत कोणता आहे? तर बघा जे की क्रमांक ड, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आहे. बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. पुढे या ठिकाणी बघा, सॉरी मित्रांनो, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत बघा जे की आइन्स्टाईनचा आहे. याचा सिद्धांत बघा जे की क्रमांक मित्रांनो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. ओके, लक्षात असू द्या. ओके. चार्ल्स डार्विन याचा मित्रांनो बघा जे की पहिला सिद्धांत कोणता आहे? तर बघा जे की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. लक्षात असू द्या. ओके. बघा जे की क्रमांक ब. पुढे 41वा प्रश्न, रू हा स्वर बघा जे की खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो बघा जे की रू हा स्वर बघा जे की कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा जे की क्रमांक अ, मूर्धन्य या प्रकारचा हा स्वर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, यासोबतच आपल्या या चॅनलवर मित्रांनो बघा जे की आम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे देखील मित्रांनो बघा जे की बरेच या ठिकाणी बघा एकदम शॉर्ट ट्रिकनुसार मित्रांनो बघा व्हिडिओ या ठिकाणी सोडून अपलोड केलेले आहेत. मित्रांनो मोस्ट PYQ बघा जे की मित्रांनो गणित या ठिकाणी आपल्या या बघा जे की व्हिडिओमध्ये आम्ही प्रश्नांचं या ठिकाणी जे की सोडवलेले आहेत. म्हणून मित्रांनो जर समजा तुम्हाला ठिकाणी गणिताचे व्हिडिओ पाहिले नसाल तर संपूर्ण मित्रांनो बघा गणिताच्या व्हिडिओच्या ठिकाणी बघा एक प्लेलिस्ट आपल्या या चॅनलवर बघा आम्ही अवेलेबल करून देऊन तुम्हाला त्या प्लेलिस्टची बघा जी की लिंक बघा या आपल्या खाली बघा जी की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून दिलेली आहे. बघा मित्रांनो बघा त्या ठिकाणी प्लेलिस्टच्या लिंकवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि क्लिक करून बघा संपूर्ण मागे या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंगचे म्हणजेच गणितचे PYQ प्रश्न पाहून घ्या. कारण मित्रांनो बघा जी की परीक्षेमध्ये संपूर्ण प्रश्नसंच या ठिकाणी विचारलेले आहेत. म्हणजे मित्रांनो कोणताही प्रश्न बघा जे की परीक्षेला या ठिकाणी रिपीट मित्रांनो होऊ शकतो. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच गणित आणि बुद्धिमत्तेचे संपूर्ण भाग या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत अवश्य या ठिकाणी आत्ताच्या आता बघून घ्या. ओके. पुढे मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत? तर मित्रांनो बघा मराठी वर्णमालेत मृदू वर्ण बघा जे की क्रमांक बघा 19 बघा जे की 37 आहे. तर लक्षात असू द्या. पुढे बघा, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर मित्रांनो बघा या ठिकाणी यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर बघा जे की क्रमांक ड हा मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द आहे. कारण मित्रांनो बघा स्त्रीला आपण या ठिकाणी उद्भवताना उच्चारताना बघा जी की ती स्त्री म्हणतो, त्यामुळे मित्रांनो बघा जी की ती आले, त्यामुळं हे स्त्रीलिंग शब्द आहे. जर या ठिकाणी समजा तो आला असता तर बघा जे की सरिता, हे बघा तो जर आलं तर ते पुल्लिंग झालं असतं. आता झाड, पुस्तक आणि टेबल, टेबलला झाड, पुस्तक आणि टेबलला आपण बघा जे की ते झाड, ते पुस्तक आणि ते टेबल या प्रकारात उच्चारतो. म्हणून बघा जे की 3 शब्द मित्रांनो या ठिकाणी बघा जे की नपुसक लिंग आहेत. ओके, लक्षात असू द्या. नपुसक लिंग. ओके. सरिता हे बघा जे की स्त्रीलिंग आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखायचं आहे. तर यापैकी मित्रांनो बघा भूतकाळाचं योग्य क्रियापद म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा जे की उठला या प्रकारात होतं. ओके. पुढे अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर रवी रडत होता, रवी रडला होता आणि रवी रडला आणि रवी रडत असे बघा मित्रांनो रवी रडत होता ही अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. जर रवी रडला होता हे पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. बघा रवी रडला होता हे पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे. ओके. रवी रडला हे फक्त भूतकाळाचं उदाहरण आहे. बघा जी की रीती भूतकाळाचं उदाहरण. ओके, लक्षात असू द्या. पुढे पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीमध्ये रूढ झाला आहे? तर बघा जी की मित्रांनो बघा क्रमांक मित्रांनो ब बघा जी की दुकान हा शब्द मित्रांनो फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला शब्द आहे. पुढे पुढचा, डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. या चारीपैकी मित्रांनो बघा जे की दृश्य हा जो काही मित्रांनो बघा शब्द आहे या ठिकाणी डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. जर याला सोडलं अक्ष, लोचन व चक्षु मित्रांनो बघा तीनही शब्द बघा जे की डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, जे बघा मित्रांनो चकाकते ते सोने नसते. बघा मित्रांनो जे चकाकते ते सोने नसते या म्हणीचा अर्थ काय आपल्याला ओळखायचा आहे. तर जे चकाकते ते सोने नसते या म्हणीचा बघा जे की योग्य अर्थ मित्रांनो बघा जे की गुणवान असल्याचे भासवणारे गुणी असतातच असे नाही मित्रांनो बघा जे की असा त्याचा अर्थ होतो. पुढे चहा करणे या वाक्यप्रचाराशी समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर चहा करणे या वाक्यप्रचाराशी मित्रांनो बघा जे की समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे?
तर बघा जे की वाखाणणी करणे मित्रांनो बघा जे की असं आहे बघा जे की या मित्रांनो बघा वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार होतो. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, शेवटचा प्रश्न काय आहे? सौर बघा मित्रांनो, सौर अगदी अलंकार नसलेली स्त्री. मित्रांनो बघा जे की या ठिकाणी अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.